नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण एक स्वीट डिश बनवणार आहोत। ती स्वीट डिश जी आहे ती फ्रूटपासूनची स्वीट डिश आपण बनवणार आहोत, म्हणजे फळांपासूनची स्वीट डिश बनवणार आहोत। तर फळांपासून म्हणजे आता ते कोणतं फळ आहे तर जांभूळ हे फळ आहे। जांभळापासून आज आपण बर्फी बनवणार आहोत। तर जांभळाची बर्फी ही साखर टाकून करतात, पण मी आज ती गूळ टाकून तुम्हाला करून दाखवणार आहे। अतिशय सुंदर अशी ती रेसिपी बनली जाते आणि ती सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ज्यांना डायबिटीज असेल ते लोक पण ती बर्फी खाऊ शकतात, कारण आपण त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे। आणि डायबिटीजसाठी तर जांभूळ हे सगळ्यात चांगलं फळ असतं, म्हणजे ते जांभूळ हे खाल्लेलं चांगलं असतं। तर मुलं पण जांभूळ हे असं खात नाही, मग तुम्ही त्याची बर्फी दिली तर मुलं पण खाऊ शकतात। म्हणजे ही ऑलराऊंडर सगळ्यांसाठी ही जी आहे बर्फी चालू शकते। तर आता मग आपण झटकन बघूया की त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते। हे बघा, जांभूळच्या बर्फीसाठी लागणारं साहित्य हे जांभूळ आहे। मी पाव किलो जांभूळ घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याच्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत। मस्त असे चांगले धुवून घेऊन असं 2 पाण्यामध्ये धुवायचे ते, आणि त्याच्या बिया चांगल्या अशा काढून घ्यायच्या आहे। हे जे आहे ती छोटी 1 वाटी गूळ आहे। ही जी आहे ती दुधाची पावडर म्हणजे मिल्क पावडर आहे। हा जो आहे तो 50 ग्राम मावा आहे। हे थोडेफार असे ड्रायफ्रूट्स आहेत आणि हे जे आहे ते तूप आहे। तर बर्फीसाठी लागणारं साहित्य हे आहे। आता तर आपण बघूया ही बर्फी केली कशी जाते। सर्वात प्रथम हे जांभूळ जे आहेत आपण धुवून घेतलेले आहेत ते आता आपण वाटून घ्यायचे आहेत। हे बघा, एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये ते जांभूळ घातले आहेत आणि आता आपण ते वाटून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे। जास्त बारीक नाही करायचं आहे, एकच रिंग करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे। हे बघा, आता आपण एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये जे वाटलेलं जांभूळ आहे ना ते आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ते 1-2 मिनिटासाठी थोडंसं हलवून घ्यायचं आहे। हे बघा, असं मस्त असं हे हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघत असाल आता हे चांगलं 1-2 फुल गॅसवरतीच हलवून घ्यायचं आहे ते। बघा, आता तुम्ही बघत असाल की ह्याचा कलर बदलत चाललेला आहे, ह्याचा रंग चेंज होतोय, म्हणजे हे भाजलं जातंय चांगलं। आता हे भाजून चांगलं झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण ही मिल्क पावडर टाकणार आहोत। त्यानंतर हा जो मावा आहे तो आपण टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत ह्याला। मावाच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत, असं चांगलं असं मिक्स करून द्यायचं आहे ते। हे बघा, तुम्ही बघत असाल आता हे मावाच्या गुठळ्या काहीच नाही आहेत आणि चांगलं मी फेटाळून त्याला घेत आहे आणि त्याचा कलर पण जरा चेंज झालेला आहे। आता कलर आपला चेंजच झाला पाहिजे, म्हणजे ते मस्त असं फेटून निघतंय। त्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ आणि 2 टेबलस्पून घी, आणि घी घालून आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, असं मिक्स करून ह्याचा कलर असा झालेला आहे, त्याला चांगलं ढवळत जायचं आहे। थोडंसं घट्ट होण्यापुरतं त्याला ढवळून घ्यायचं आहे चांगलं। तुम्ही त्याला जेवढं ढवळणार आहात, मिक्स चांगलं करणार आहात, तेवढं त्याचं टेक्स्चर चांगलं येणार आहे आणि टेस्टला पण तुम्हाला छान लागणार आहे। हे बघा, हे तुम्हाला असं टेक्स्चर दिसत असेल, ह्याच्यापेक्षा थोडंसं असं जाड टेक्स्चर करायचं आहे, म्हणजे अजून आपल्याला ढवळून घ्यायचं आहे ते। थोडेसं मी वेलची पूड घालणार आहे। हे बघा, तुम्हाला दिसत असतील आता ह्या बुडबुड्या येत आहे, म्हणजे त्याला घट्टपणा यायला चालू झालेला आहे। मग आपण अजून हळूहळू ढवळत घ्यायचं आहे, त्याला जास्त वेळ ढवळावं लागतं। जेवढं तुम्ही ढवळणार आहात तेवढं त्याचा घट्टपणा आणि टेक्स्चर एकदम सुंदर येणार आहे। थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, पण पदार्थ हा एकदम सुंदर होणार आहे। बोलतात ना, ते मेहनतीचंच फळ गोड असतं, तसं आहे हे पण। सो म्हणून आपण थोडीशी मेहनत घ्यायची आहे, म्हणजे तो पदार्थ तुमचा एकदम सुंदर होणार आहे।
हे बघा, ह्याला आता मी 15 ते 20 मिनटं झाले ढवळत आहे. आता ह्याला बघा असा घट्ट असा टेक्स्चर आलेला आहे, तुम्ही बघत असाल. हे बघा, पहिल्यापेक्षा असा चांगला घट्ट असा टेक्स्चर आलेला आहे. अजून एक आता मी 5 मिनटं ढवळणार आहे त्याला आणि थंड करण्यासाठी ठेवणार आहे. पण कलर बघा किती सुरेख आला आहे आणि पूर्ण कलर चेंज झालेला आहे. ते होतं आहे तोपर्यंत आता आपण एका प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. सगळे कॉर्नर्स आपण चांगले तूप लावून घ्यायचं आहे आणि ते जे मिश्रण आता आपण केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये आता घालणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे पूर्ण आपण त्या प्लेटमध्ये घेतलं आहे आणि सगळीकडे ते असं इक्वल करून आपण घेणार आहोत. हे बघा, मस्त असं इक्वल करायचं आहे. हे असं थोडंसं जाडसरच असेल तर चांगलं आहे. असं मस्त असं आपण स्पूनच्या साहाय्याने इक्वल करून घ्यायचं आहे. बघा, माझं सगळे कॉर्नर्स जे आहे ते इक्वल झालेलं आहे. आणि ह्याच्यावरती मी आता गार्निशिंगसाठी हे थोडेसे माझे बदाम होते ते आता मी घालणार आहे. तुम्ही अदर ड्रायफ्रूट्स घालायचे असेल तरी पण तुम्ही घालू शकता. मी थोडेसे बदाम घातलेले आहेत, कट करून टाकले ते. हे बघा, हे असं किती मस्त दिसत आहे. आणि हे आता नॉर्मल रूम टेम्परेचरवरती 2 ते 3 तास ठेवायचं आहे. आता 2 ते 3 तासानंतर आपण ह्याची बर्फी कशी झालेली आहे ती बघूया. 3 ते 4 तास म्हणजे नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवल्यानंतर अशा पद्धतीने आपली ही जांभळाची बर्फी रेडी झाली आहे. आता ह्याचे आपण काप करून घेऊया. हे बघा, ह्याच्या वड्या पाडल्यानंतर किती सुंदर अशी बर्फी दिसत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही बर्फी एकदम छान होते. हे बघा, हातात घेतल्यावरती तुम्हाला दाखवते मी की किती मस्त अशी लुसलुशीत अशी बर्फी झालेली आहे. हे बघा, सॉफ्ट अशी. टेस्ट वाईज तर एकदम अतिशय सुंदर होते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजच्या कमेंटमध्ये मला सांगा ही तुम्हाला जांभूळ बर्फी कशी वाटलेली आहे. आणि नक्की ट्राय करा. टेस्टला एकदम मस्त, तोंडाला पाणी सुटणारी अशी टेस्ट आहे याला. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.